सत्याचे प्रयोग आणि मोहनदास करमचंद गांधी. लेखक दीपा देशमुख. वाचक दीप्ती दांडेकर. या भूतलावर गांधींसारखा हाडामांसाचा मनुष्य खरोखरच होऊन गेला आहे यावर भावी पिढ्या विश्वासही ठेवणार नाहीत, असं विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईननं म्हटलं होतं. आणि हे उद्गार किती खरे आहेत याची प्रचिती वारंवार येत राहते. मोहनदास करमचंद गांधी यांना अख्खं जग महात्मा, तर भारतातही राष्ट्रपिता या विशेषणांनी ओळखतं. बॅरिस्टर झालेला एक तरुण देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने लढा देतो. हे चित्र जगासाठी अद्भुत तर होतच, पण एखाद्या चमत्कारासारखंही होतं. गांधीजींचा आयुष्याचा पट बघताना तो किती मोठा आणि व्यापक आहे हे जाणवतं. गांधीजी कळण्यासाठी ते समजून घेत घेत प्रवास करावा लागतो. गांधीजींच्या राजकीय, सामाजिक प्रवासाबरोबरच त्यांचा वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रवास जाणून घेण्याविषयीची उत्सुकता वाढते. त्यासाठी सत्याचे प्रयोग ही त्यांची आत्मकथा वाचलीच पाहिजे. या आत्मकथेच्या प्रतींची विक्री 50 लाखांच्या वर झाली आहे. 1944 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी सगळ्यात पहिल्यांदा गांधीजींना राष्ट्रपिता या उपाधीनं संबोधलं. देशातले लोक त्यांना बापू अशी प्रेमानं हाक मारत. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना महात्मा असं म्हटलं. 2 ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिवस भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. 1925 ते 1929 या काळात नवजीवन या साप्ताहिकात गांधीजींनी लेख प्रसिद्ध केले. यंग इंडिया नावाच्या इंग्रजी आवृत्तीतून याच लेखांचं भाषांतर प्रकाशित होत असे. नंतर हे सर्व लेख सत्याचे प्रयोग या पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्यात आले. सत्याचे प्रयोग या पुस्तकात गांधीजींचा बालपणापासून 1921 पर्यंतचा प्रवास चित्रित केला आहे. यात आपलं लहानपण आणि अनेक आठवणी, बालविवाह, आपल्या आईवडिलांबरोबर आणि पत्नीबरोबर असलेलं नातं, शिक्षणानिमित्त इंग्लंडचा प्रवास, दक्षिण आफ्रिकेतलं वास्तव्य आणि तिथलं सामाजिक काम, धर्माविषयीचं त्यांचं मत, भारतात परत येणं आणि सामाजिक आणि राजकीय कार्यातला त्यांचा सहभाग वगैरे मुद्दे यात येतात. पहिल्यांदा सत्याचे प्रयोग हे पुस्तक रूपात 1948 साली अमेरिकेत पब्लिक अफेअर्स प्रेस ऑफ वॉशिंग्टन DC इथे प्रकाशित झालं. मूळ गुजराती भाषेत असलेलं हे पुस्तक Sample complete. Ready to continue?